मित्रांनो, तुमचा मेंदू तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतो, कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकतो। मी इथे लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल अजिबात बोलत नाहीये। आज मी तुम्हाला तुमच्या मेंदूचा चांगल्या प्रकारे वापर कसा करायचा हे शिकवणार आहे। आपला मेंदू एक समस्या सोडवणारी मशीन आहे, पण दुर्दैवाने जास्त करून लोकांना हे माहितीच नाहीये की ह्या मशीनचा वापर कसा केला पाहिजे। आपल्याकडे भूतकाळातल्या गोष्टी विचार करण्याची क्षमता आहे, जेणेकरून आपण आयुष्यात येणाऱ्या समस्या टाळू शकू। याशिवाय आपण भविष्यकाळाचा सुद्धा विचार करू शकतो, ज्यामुळे आपण येणाऱ्या समस्यांची कल्पना करून त्यांना सुद्धा टाळू शकतो। आज मी तुम्हाला तुमच्या मेंदूचा योग्य वापर करण्याचे 3 जबरदस्त मार्ग सांगणार आहे। हे 3 मार्ग तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या असू द्या, त्या 100% सोडवायला मदत करतील, याची गॅरंटी माझी। क्रिएटिव्हिटी म्हणजे काय आणि तुम्ही कसे एक क्रिएटिव्ह व्यक्ती बनू शकता हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजून जाईल। मित्रांनो, हा 8 मिनिटांचा व्हिडिओ तुमचे पूर्ण आयुष्य बदलू शकतो याची मला खात्री आहे। त्यामुळे लाईकचे बटन आत्ताच दाबून ठेवा। पहिली पायरी आहे बिलीफ, म्हणजे विश्वास, श्रद्धा, भरोसा। मित्रांनो, तुम्ही जर बिलीव करणार नाही, स्वतःवर विश्वास ठेवणार नाही की एखादे काम तुम्ही करू शकता, तर तुमचा मेंदू ते काम करण्याचे मार्ग तुम्हाला सुचवणार नाही, त्या कामामध्ये येणाऱ्या अडथळ्यांचे सोल्युशन्स तुम्हाला देणार नाही। एक उदाहरण बघूया। जर अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी हे बिलीव केलं नसतं की असे साधन तयार होऊ शकते ज्यामुळे लांब राहणाऱ्या लोकांबरोबर बोलणे शक्य आहे, तर ते कधीच टेलिफोनचा शोध लावू शकले नसते। जर तुम्ही हे बिलीव करणार नाही की तुम्ही एक यशस्वी बिझनेस चालू शकता, तर तुमच्या डोक्यात कधीच नवीन बिझनेस आयडियाज येणार नाही। तुमचा मेंदू कधीच बिझनेसच्या महत्त्वाच्या गोष्टी आणि बिझनेसच्या छोट्या छोट्या समस्या कशा सोडवायच्या याच्याबद्दल विचार करणार नाही। जसे की कोणता बिझनेस करायचा, तुम्ही कोणता प्रोडक्ट बनवाल, माल कुठून भराल, तुमची वेबसाईट कशी बनवाल। तुमचा मेंदू विचार करेल की मी बिझनेसच करू शकणार नाही, तर मग बिझनेसबद्दल ह्या गोष्टींचा विचार करणे म्हणजे माझ्यासाठी वेळ वाया घालवणे आहे। जे काम तुमच्या मेंदूला शक्य वाटते तो त्याचेच उपाय शोधत असतो। जसे की मी इंस्टाग्रामवर वेगवेगळे फिल्टर्स कसे लावू शकतो, किंवा कसा मी एखाद्या मुलीला किंवा मुलाला पटवू शकतो किंवा पटवू शकते, किंवा कशी मला महिन्याला 20-25 हजाराची नोकरी मिळेल। त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या मेंदूकडून एखादी समस्या सोडवायची असेल, तर तुम्हाला हे बिलीव करावं लागेल, त्यावर विश्वास ठेवावा लागेल की ते काम तुम्ही करू शकता। आता तुमचा प्रश्न असेल, हे बिलीफ, हा विश्वास निर्माण कसा करायचा? खूपच सोपे आहे। छोटे छोटे गोल्स म्हणजे छोटी छोटी ध्येय सेट करा। तुम्हाला 100% विश्वास पाहिजे की तुम्ही ती ध्येय पूर्ण करू शकता। जेव्हा मी शहाणपण यूट्यूब चॅनल चालू केला होता, तेव्हा माझे हे ध्येय नव्हते की मला 13 लाख सबस्क्रायबर मिळवायचे आहे। माझे ध्येय होते 100 सबस्क्रायबर्स। मी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली। जेव्हा 100 सबस्क्रायबर झाले, तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मग माझा बिलीफ अजून स्ट्रॉंग झाला। 100 होऊ शकतात, तर मग 1000 सुद्धा होऊ शकतात। मी व्हिडिओज टाकत राहिलो। जेव्हा 1000 सबस्क्रायबर झाले, तेव्हा माझा बिलीफ अजून मजबूत झाला। मग आता 10,000 का नाही, 10,000 झाल्यानंतर 1 लाख का नाही, 1 लाख झाल्यावर 10 लाख का नाही। माझा फोकस नेहमी छोटी छोटी ध्येय पूर्ण करण्यावर होता, ज्यामुळे माझा बिलीफ स्ट्रॉंग होत गेला आणि आज आपल्या चॅनलवर 13 लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत। मग ह्यामुळेच ही छोटी छोटी ध्येय गाठताना जेव्हा मला समस्या, अडचणींचा सामना करावा लागला, तेव्हा माझ्या मेंदूने वेळोवेळी त्याचे उपाय शोधण्यात माझी मदत केली। जेव्हा तुमचा मेंदू एखादी समस्या सोडवण्यासाठी फोकस असतो, तेव्हा तो त्याचे उपाय 100% शोधून काढतो, आणि जेव्हा तुम्ही छोटे छोटे यश मिळवता, तेव्हा ते छोटे छोटे यश मोठ्या यशामध्ये रूपांतरित होतात। त्यामुळे ऋतिक रोशन सारखी बॉडी बनवण्याऐवजी तुम्ही फक्त 5 किलो वजन कमी करण्यावर फोकस करा, आणि जेव्हा हे पूर्ण होईल, मग तुम्ही अजून मोठे टार्गेट सेट करा, कारण त्यावेळी तुमच्यामध्ये मजबूत बिलीफ निर्माण झालेला असेल। दुसरी पायरी इन्फॉर्मेशन, म्हणजे माहितीशिवाय तुमचा मेंदू काम करणार नाही। मित्रांनो, तुमच्या मेंदूला जेवढी जास्त माहिती पुरवता येईल तेवढी तुम्ही ती पुरवली पाहिजे। क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? क्रिएटिव्हिटीवर मी जेवढी पुस्तके वाचली आहेत
त्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे आहे त्या माहितीचा वापर करून नवीन गोष्ट तयार करणे म्हणजेच क्रिएटिव्हिटी. आपण आपल्या समस्या त्या उपायांनी सोडवतो ज्या गोष्टींचा आधी शोध लागला आहे. 99% गोष्टींचा शोध आहे त्या माहितीच्या आधारावर लागला आहे. उदाहरण बघायचे झाले तर कॅमेरा ज्या पार्ट्सने तयार केला गेला आहे, ह्या पार्ट्सला जे मटेरियल वापरले आहे ते ह्याच जगातले आहेत. कॅमेऱ्याचा शोध लावण्यासाठी दुसऱ्या ग्रहावर जाऊन मटेरियल आणण्याची गरज भासली नाही. सगळं मटेरियल ह्याच पृथ्वीवर उपलब्ध होते. त्यामुळे तुमच्या मेंदूला कोणतीही समस्या सोडवण्यासाठी खूप साऱ्या माहितीची, इन्फॉर्मेशनची गरज असते. अशा माहितीची गरज असते ज्याचा वापर करून लोकांनी याआधी सुद्धा त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत. वेगवेगळी माहिती घेऊन तुमचा मेंदू ती प्रोसेस करतो आणि त्यातून तुम्हाला सोल्युशन काढून देतो. एक उदाहरण बघूया. समजा तुम्हाला बिझनेसचा काहीच अनुभव नाहीये, पण तुम्हाला तुमच्यामध्ये हा विश्वास निर्माण करायचा आहे की मी बिझनेस करू शकतो. तेव्हा जेवढी शक्य होईल बिझनेस संबंधी तेवढी माहिती तुम्ही तुमच्या मेंदूला दिली पाहिजे. तुम्ही बिझनेसशी संबंधित लेख वाचले पाहिजे. तुम्ही त्या लोकांचे व्हिडिओज बघितले पाहिजे ज्यांनी ह्याआधी यशस्वी बिझनेस चालवले आहेत. वेगवेगळी बिझनेसची पुस्तके वाचली पाहिजे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मेंदूला ती माहिती पुरवू शकाल ज्या माहितीचा वापर करून दुसऱ्या लोकांनी बिझनेसमध्ये यश मिळवले आहे. त्या माहितीमुळे त्यांच्या समस्या सुटल्या आहेत. ह्याचप्रमाणे तुम्हाला वाटत असेल की तुमचे खूप सारे मित्र असावे, गर्लफ्रेंड असावी, बॉयफ्रेंड असावा, तर तुम्ही तुमच्या मेंदूला सोशल स्किल्स संदर्भात माहिती दिली पाहिजे. तुम्ही सोशल स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्सवर पुस्तके वाचली पाहिजे. तुम्ही ह्या संदर्भात एखादा कोर्स सुद्धा करू शकता किंवा ज्यांचे हे स्किल चांगले आहे अशा लोकांचे निरीक्षण करून त्या संदर्भात माहिती घेऊ शकता. याशिवाय तुम्ही नवीन लोकांना भेटले पाहिजे. जर तुम्हाला तुमचे आरोग्य चांगले करायचे असेल तर आरोग्य संबंधी माहिती तुमच्या मेंदूला दिली पाहिजे. तुमचे जे काही ध्येय असतील, गोल्स असतील, तुम्ही त्या ध्येयासंबंधी माहिती तुमच्या मेंदूला देत राहा, जेणेकरून तुमचा मेंदू त्या समस्या सोडवू शकेल ज्या समस्या तुम्हाला ते ध्येय गाठताना येतात. तिसरी पायरी, रोज माहिती देणे गरजेचे आहे. फक्त एकदाच नाही तर प्रत्येक दिवशी तुम्हाला तुमच्या मेंदूला माहिती द्यायची आहे. माहिती तुमच्या मेंदूसाठी एका इंधनाप्रमाणे काम करते. जसे एखादी कार चालवण्यासाठी पेट्रोलची गरज असते. तुम्हाला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचे असेल तर तुमच्या कारमध्ये पेट्रोल असणे गरजेचे आहे, नाहीतर ती बंद पडेल. अगदी ह्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही कोणतेही ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल, जे सोडवण्याचे काम तुमच्या मेंदूचे आहे. पण तुमच्या मेंदूला त्या समस्या सोडवण्यासाठी गरजेची आहे माहिती. तुमच्या मेंदूला पुरेशी माहिती नाही मिळाली तर तुमचा मेंदू सुद्धा कारसारखा थांबून जाईल, पुढे सरकणार नाही. ह्याशिवाय आपला मेंदू खूप लवकर डिस्ट्रॅक्ट म्हणजे विचलित होतो. जोपर्यंत तुम्ही त्याला तुमच्या समस्येसंदर्भात माहिती देत राहता तोपर्यंत ठीक आहे, पण जसे तुम्ही त्याला दुसरी माहिती दिली तेव्हा तो विचार करू लागतो की ही नवीन समस्या जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे मला जुनी समस्या सोडून द्यावी लागेल आणि नवीन समस्या सोडवावी लागेल. तुम्ही तुमच्या मेंदूला जी माहिती देता तो त्याच माहितीवर फोकस करतो. तुम्ही अभ्यासाची माहिती द्याल तो अभ्यासाबद्दल विचार करेल. तुम्ही बिझनेसची माहिती द्याल तर तो बिझनेसबद्दल विचार करेल. जर तुम्ही त्याला व्हिडिओ गेम कधी खेळायची ही माहिती द्याल तर तो त्याचबद्दल विचार करेल. आणि तुम्ही जर त्याला ही माहिती द्याल की तुमचे मित्र इंस्टाग्रामवर काय करत आहे तर तो तुमचे मित्र आणि इंस्टाग्रामबद्दलच विचार करेल. आणि हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही स्टडी टिप्ससाठी यूट्यूब उघडता तेव्हा तुम्ही कामाचं सोडून दुसरे व्हिडिओ बघायला सुरुवात करता आणि 2 तासानंतर तुमच्या लक्षात येतं की ज्या कामासाठी आलो होतो ते काम राहिले बाजूला आणि आपण भलतंच काहीतरी करत बसलोय. त्यामुळे आपल्या मेंदूला तीच माहिती पुरवा जी माहिती तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करण्यास मदत करेल. मित्रांनो, ह्या होत्या त्या 3 पायऱ्या ज्याच्या मदतीने तुम्ही आयुष्यातली प्रत्येक समस्या सोडवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.